समवेत आहेत क्रिस फर्नांडिस. बॉलिंग ट्रॅक वर मिस्टर अभिजित. लेट्स प्ले गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. सगळे सीमारेषेच्या बाहेर आहेत अतिरिक्त खेळाडू. पहिला चेंडू आपण पाहतोय. फिलर लेनचा व्हाईट बॉलचा इशारा पंच कळवतात. पंचाची भूमिका देखील वाखण्याजोगी राहिली. नितेश सर, विनीत कांबळे सर असतील, पवन शेडाल सर असतील, निसार शेख सर असतील, तिन्ही पंच अतिशय सुंदर कामगिरी. खूप चांगला फटका. पॉइंटला बीट करून बॉल फरार. सीमा पार. येतोय चौकार. अप्रतिम फिटनेस आपण पाहतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल ज्या पद्धतीने हा फटका सजवलाय. टीमची टोटल 5. खरं तर WXYZ मध्ये निखिल जोशी देखील पाहतात. पहिल्या सामन्यामध्ये नव्हते ते आणि आता त्यांची उपस्थिती झाली. चांगला ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट. एकच धाव मिळतं. 6 धावा धाव फलकावर. 6 रन्स ऑन बोर्ड. क्रिस फर्नांडिस डावकऱ्या त्याचा फलंदाज. सामना करते अभिजितचा. टॉस जिंकला WXYZ ने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. हो, चांगला फटका. बॅकफुटला गेले. टॅप केलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र बॅकअप साठी खेळाडू होता तैनात. एकच धाव मिळते. भरपूर धूळ पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उडते. प्रचंड वेगाने वारा देखील आपण पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये वाहतोय आणि आता उष्णता कमी झाली आहे कारण 4:15 वाजलेत. पुढचा बॉल अभिजित निखिल साठी. चेंज ऑफ पेस. पॅडल स्वीप. मुकेश डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र तो प्रयत्न असफल राहिलाय. मात्र क्रिस फर्नांडिस पोहोचलेत. पॉपिंग क्रीज मध्ये 1 रन मिळते. 1 रनच्या मदतीने मात्र स्कोर शिफ्ट होईल आता 8 या धावसंख्येवर. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. न्यू ओमकार 11 किती धावसंख्येपर्यंत मजल मारणार आहे. लोवर फुल टॉस बॉल. ऑन साइडला दिशा दिली आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिकडे. 1 रन फक्त इथे मिळते. धावसंख्या 9च्या घरामध्ये. नो बॉल. निखिलकडनं चुकी झाली आहे आणि इथे चकमकीमध्ये बॉल फरार. वाईट. नो प्लस 4. 5 धावा मिळतील. टीमची टोटल झाली 14. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा धाव फलकावर. षटक संपलं पहिलं. टीमची टोटल आहे ती 14 धावा. 14 विदाउट लॉस. सध्या आपण पाहतोय न्यू ओंकार 11 बॅटिंग साकारत असताना WXYZ टीम कॅप्टन मुकेश ज्याने टॉस जिंकला होता, फिल्डिंग घेतली होती. पुढच्या मॅच मध्ये 2 संघ आपल्याला आमने सामने पाहायला मिळतील. एका बाजूला मंगलमूर्ती करावे आणि समर्थ 11. चला, इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपल्याला करायचं. दोन्ही टीम कॅप्टन बी रेडी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी गोलंदाज मुकेश. पहिल्या ओव्हर मध्ये आला 14. प्रत्येक विकेटला 200 रुपयाचा कॅश प्राइज मुकेश साठी. बंटी कांबळे अर्थात विजयदादा कांबळे यांच्याकडून असतील. फॉर एव्हरी विकेट 200 कॅश प्राइज टू मुकेश फ्रॉम बंटी दादा. सामना करतोय क्रिस. 14 झाल्यात पहिल्या ओव्हर नंतर स्कोर. बिनबाद 14. चांगली सुरुवात. नो बॉल ने सुरुवात करतो मुकेश. पिचिंग खराब आपल्याला पाहायला मिळते. निखिल जोशी आज विकेट कीपरच्या भूमिकेत चांगला स्टॉप करतो बॉलला. 1 रन. टीमची टोटल 15च्या घरात. शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग 2026 चा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतो. पहिलं पर्व ओंकार एकनाथ माने साहेबांच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष शौर्य प्रतिष्ठानचे
आणि खूप चांगला उपक्रम, कोणती कसर यामध्ये सोडलेली नाहीये. आपण पाहतोय स्पर्धेच्या आयोजनामध्ये उत्तम असं क्रीडांगण, उत्तम खेळपट्टी, दर्जेदार निऑन कलरची थीम तुम्ही पाहताय. ओव्हर स्टेप आउट झाले, फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग मुकेश यांची आणि इथे नाहक बळी गमावला तो क्रीसने. सोडावं लागते मैदान, पहिला धक्का लागतोय तो बॅटिंग करत असताना न्यू ओमकार 11 या टीमला. क्रिस बाद. समीर लाड आलेत नवीन फलंदाज. पंधरा धावा धावफलकावर. आपण पाहतोय आज दुसरा डे नाईटचा फॉर्मॅट आहे आणि अगदी नियोजित वेळेमध्ये सध्या सामने सुरू आहेत. चला पुढचे दोन्ही संघ आपण रेडी राहा. मंगलमूर्ती करावे आणि समर्थ 11. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, त्यानंतर मात्र सह्याद्री 11 आणि शिवनेरी वॉरियर्स त्यांनी देखील तयार राहायचं. पहिला चेंडू आपण पाहतोय, खराब लाईन, व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईट +1 या 2 धावा मिळतील समीरला अर्थात सॅमला. आपण पाहतोय टीमची टोटल 17 रन, 17. चला भोजन अजून बरंच बाकी आहे, शिल्लक आहे सर्वांनी. सेव्ड चॅलेंजर्स आपण जेवून घ्या सर्वांनी, कारण अन्यथा ते यस. आणि अजूनही कोणी बाकी असेल, कोणी टीम मधले खेळाडू बाकी असतील, दुसऱ्या टीम मधले देखील चालतील. केळी पण आहेत मुबलक प्रमाणात. 18 धावा स्कोर कार्डवर, 18. निखिल यादव सध्या स्ट्राइक वर, टीम कॅप्टन जर्सी नंबर 45. मुकेश बेस्ट वर्सेस बेस्ट, सर्वोत्तम विरुद्ध सर्वोत्तम अशी लढत सुरू आहे. हो चांगला ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, स्ट्रेट टू द फिल्डर. राजू तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. डॉट चेंडू येतोय, डॉट चेंडू येतोय. 65 ते 70 धावा हा चांगला स्कोर आहे खरं तर या क्रीडांगणामध्ये. त्याच्या अगोदर स्कोर जर बनला जातोय तर चेस होऊ शकतात धावा. वाईट बॉल, 19 धावा. मुकेश थोडासा इथे नियंत्रण त्याचं आपल्याला गमावताना पाहतोय, थोडंसं अनकंट्रोल बॉलिंग त्याच्या माध्यमातून. पुढचा बॉल मुकेश सज्ज होतोय, राईट आर्म राऊंड. हो आउटर एज, कीपरला बीट केलंय. निखिल जोशी थोडेसे लेट रिॲक्ट झाले, मात्र बराच दूर होता. आपण पाहतो निखिल पासून हा चेंडू आणि लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप चेंडू फरार झाला त्याच दरम्यान आणि आला तो चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून क्रिस्टल क्लिअर टेलिकास्ट. त्यांची संपूर्ण टीम भरपूर मेहनत, प्रचंड मेहनत घेते या स्पर्धेचा ग्लॅमर वाढवण्यासाठी. 23 धावा, 23 रन्स आपल्याला पाहायला मिळतं स्कोर कार्डवर. कलात्मक फटका सजवला निखिलने. हा बॉल सोडून दिला, व्हाईट बॉलचा इशारा. आता मात्र स्कोर पुढे जाईल 24 वर. 1-1 धाव, 1-1 धाव. कारण प्रत्येक संघाचे 1 ते 2 सामने झालेले आहेत, त्यामुळे 3 सामने तुम्हाला खेळायला मिळणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 तरी जिंकणं इम्पॉर्टंट आहे जर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळवायचा आहे. यावेळेस बघा पॅडल केलं, शफल झाले, अक्रॉस गेले हलकेसे. ओ खराब कलेक्शन निखिल कडून आणि त्यामध्ये सॅम पोहोचलेत पॉपिंग ग्रीज मध्ये. एक क्विक सिंगल पूर्ण झाली, एक रिस्की रन आपण म्हणू शकतो. 25 धावा धावफल करत होता, 25 रन्स. 2 चेंडू शिल्लक, 2 balls to go. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. और रिव्हर्स अटेम्प्ट केला. दादा मॉनिटर आमच्यासाठी ठेवलाय, इकडे फिरवा त्याला. पूर्ण पूर्ण फिरवा तो, पूर्ण अजून फिरवा, अजून बस. कारण कॉमेंटेटरला कॉमेंटेटरचा आवाज येणं गरजेचं असतं. किती फोर्स लावायचं कॉमेंट्री करताना ते कळतं. अजिबात नाही, अजिबात मुद्दामून ठेवलाय. पुष्कर पवार आलेत. पुष्कर पवार, विकेट आली. आपण पाहतोय रिव्हर्स अटेम्प्ट केला होता समीरने आणि सर्कल आउटच्या स्वरूपात त्याला मैदान सोडावं लागलं. क्लीन बॉल, दांडी गोल झाली आहे पुष्करची आणि अगदी 0 धाबसंख्येवर तो मैदानाच्या बाहेर मात्र जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं षटक संपलंय. टीमची टोटल आहे ती 25. गडी बाद झाले ते 3. 25 ला 3, 25 लॉस ऑफ 3 विकेट्स. नवीन फलंदाज सिद्धेश.
सिद्धेश भाबड मैदानाच्या आत आलेत. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय 2 विकेट्स आणि 11 धाबा आपण पाहतोय खर्च केल्या त्या मुकेशने. आता कॅप्टनला कॅप्टन नॉक खेळणं इथे गरजेचं आहे. वैभव अर्थात टॅग थर्ड ओव्हर मध्ये जबाबदारी घेण्यासाठी मैदानामध्ये आलाय. बॉलिंग ट्रॅकवर आलाय. समोर निखिल आहे. निखिलकडनं आता येणाऱ्या 12 बॉलवर जास्तीत जास्त चौकाराची अपेक्षा आहे. कारण टीमची टोटल आपण पाहतोय फक्त आहे ती 25. त्यामुळे 60 65 70 लगवायचे असतील तर मात्र येणाऱ्या 12 बॉलमध्ये 35 40 रनची अजून गरज आहे. त्या टार्गेटवर पोहोचण्यासाठी मात्र वैभव ती संधी देणार नाहीये. अप्रतिम चेंडू हाताळलाय. आज निखिल जोशीला काय झालं, क्या हुआ है निखिल जोशी को समझ नहीं आ रहा है किसी को भी. यस थोडासा आजारी आहे आम्हाला कळत आहे. त्यामुळे थोडस आपण पाहतो त्याची दमछाक होतोय. मात्र क्रिकेट प्रती त्याची असलेली कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळते. मात्र ते करत असताना थोडीशी हेल्थची देखील काळजी घ्या निखिल, आम्ही तुम्हाला विनंती करतो. कारण हेल्थ इज वेल्थ. अवे फ्रॉम द बॉडी आणि वाईड बॉलचा इशारा पंच कळवतात. व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वन मोर टाइम वाईड बॉल. 28 धावा. एक धाव इथे निर्णायक आहे. जेवढ्या आता खर्च कराल तेवढ्या सेकंड इनिंग मध्ये बनवाव्या लागतील. हाही बॉल सोडून दिलाय. वैभव टॅग आता थोडस लाईन लेंथ वर काम त्यांना करणं खूप गरजेचं आहे. हो जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बीट करा निखिल यांना. एज लागली होती का हलकीशी, याचा हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनामध्ये. आणि इथे चौकार आलाय. टीमची टोटल झाली 33-33. दोन्ही संघ रोनक तांडेल आम्हाला माहिती देतात गुणलेखक की एक सामना जिंकलेले आहेत. त्यामुळे हा सामना जर जिंकतायत तर क्वार्टर फायनलच्या रेसमध्ये आपलं स्थान ते निश्चित करतायत. प्रबळ दावेदारी पेश करतायत. त्यामुळे इथे जो संघ जिंकेल त्याच्यासाठी पुढचा प्रवास सोपा होईल. मात्र जो पराभूत होईल त्याला मात्र त्याचा तिसरा सामना कंपल्सरी जिंकावा लागेल. ओहो वैभव टॅग चुकी करतायत. खराब लेंथ वाईट बॉल. 34 धावा स्कोर कार्डवर. 34 रन्स. यावेळेस डाऊन द लेग डाव्या यष्टीच्या बाहेर. 35. खरं तर निखिलला भरपूर कसरत करावी लागते या गोलंदाजीवर. खरं तर त्याची तब्येत ठीक नाहीये, थोडासा आजारी आहे. मात्र तरी देखील ऍज अ विकेट कीपर ही महत्वाची भूमिका तो बाहेर पडत असताना यावेळेस क्रॉस बॅटेड. सिद्धेशने जागा बनवली. ऑफ स्टंप वर गेले आणि मारलाय तो चौकार. टीमची टोटल झाली 39 रन्स. नो बॉल आहे आता पंच. ओके 9+4 आहेत. 40 होतील आता. नो बॉल आहे आणि नो बॉल वर चौकार आला. 4 चेंडू बाकी आहेत अजूनही. 4 बॉल्स टू गो. कारण एक्स्ट्रा भरपूर टाकले तर वैभव अर्थात टॅग नाही या ओव्हर मध्ये. नो बॉल. पुन्हा एकदा जोरकस मारलाय. डायरेक्ट हिट. खराब कलेक्शन. 9+1. 2 धावा पुन्हा मिळतील आणि 2 धावेने स्कोर शिफ्ट होईल 42 वर. 42 रन्स येत आहेत. धावा येत आहेत. धावा बनत आहेत. लगआउट मध्ये जल्लोष आपण पाहतोय. ऊर्जा, चैतन्य, उत्साह, एनर्जी सर्व काही पाहायला मिळत आहे. ते अर्थातच न्यू ओमकार 11. सोडून दिलाय. डाव्या यष्टीच्या दूर जाणारा चेंडू वाईट बॉल. 43 धावा. 43 रन्स. 2 ओव्हर मध्ये रोनक 25 होत्या आणि आता बघा कुठे गेलाय स्कोर. कधी उजव्या यष्टीच्या बाहेर, कधी डाव्या यष्टीच्या बाहेर. नक्की वैभवला स्टंप दिसतात कुठे आता, हा प्रश्न निर्माण झालाय. हितेशने काहीतरी कानमंत्र दिलाय.
आणि तो कानवंत्र मागात पडलाय. रा 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 वाईट प्लस 4. 49 धावा. मगाशी मर्फीने रोनक 17 बॉल टाकले एका ओव्हर मध्ये. 17 बॉल. आता तो विक्रम मोडतोय की काय वैभव? आतापर्यंत 12 टाकलेत वैभवने. मर्फीने 17 टाकले होते सकाळच्या मॅच मध्ये. 2च चेंडू झालेत अजून. ओ वाईट बॉल, नो बॉल पंच सांगतायत. 50 धावा, 50 रन्स ऑन बोर्ड. आता मोठं टार्गेट उभारण्यावर भर देणार निखिल हे निश्चित आहे आणि त्याचा संघ. व्हाईट बॉल वन्स अगेन. 14 चेंडू टाकलेत आतापर्यंत आणि 4 बॉल अजूनही बाकी आहेत लीगल बॉल. त्यामुळे आता मर्फीचा विक्रम धोक्यात आहे. मर्फीचा रेकॉर्ड धोक्यात आहे असं दिसतंय. व्हाईट बॉल 52. चला आता मर्फीचा विक्रम मोडला जाणार आहे कारण 15 बॉल ऑलरेडी झाले तर लीगल 4 बॉल बाकी आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 17च्या पुढेच जाणार आहे बॉल. हाही बॉल वाईट. काय घडतंय, काय घडतंय मैदानाच्या आत. 53 धावा धावफलकावर लागल्यात. 53. 2 बॉल मध्ये 28 रन आल्यात. मगाशी मर्फीने 1 बॉल फक्त कमी टाकला होता आणि आता या 3 ओव्हर झाल्या त्याच्या. मला वाटतं मर्फी खुश झाला. नाही होतं असं कधी कधी बघा. एखाद्याचा दिवस नसतो त्यावेळेस आणि असे अतिरिक्त चेंडू पडतात. मात्र त्याच्यावर किती दबाव असतो ते आपल्याला माहिती. गोलंदाज कशातनं झालाय. वाईट वाईट रन, वाईट बॉल. 54 धावा धावफलकावर. 54. 55. 30 धावा दिल्यात आतापर्यंत यावर मध्ये. 2च बॉल झालेत अजूनही. 4 बॉल बाकी आहेत अजूनही. म्हणजे मगाशी बंटी दादा जो आपला वेळ वाचला बघा 2 मॅच मध्ये, आता खर्च झाला. तो खर्च झाला वेळ. चांगला टॅप केलाय निखिल जोशी. बॉलवर आलेत वेगाने. इथे एक सिंगल मिळतोय. 56 धावा. 3 बॉल अजूनही बाकी रोनक. 56. 31 रन आलेत आतापर्यंत या ओव्हर मध्ये. आता सिद्धेश स्ट्राइक वर. वाईट बॉल. 57 धावा. सध्या कीपर आणि बॉलर याच्यामध्येच खेळ सुरू आहे. बॅट्समन नाहीये मध्ये असं आम्हाला वाटतंय. 58. 58. 59. 59. 59 रन्स. हो चांगला बॉल आपण पाहतोय. एक सिंगल आली आहे. टीमची टोटल झाली ती 60. 60 रन्स ऑन बोर्ड. 2 बॉल अजूनही बाकी आहे. येस 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 येस. थोडस आपण शांत करूया. नाही बघा बॅट्समनला वाटलं बॅट्समन विचारू शकतो ना पंचांना, पण पंचांनी पहिल्यांदा क्लिअर केलंय. आम्हाला वाटलं तर आम्ही देऊ. चला हरकत नाही. मॅच सुरू होते पुन्हा एकदा. वाईट बॉल. 61 धावा. 62. 4 बॉल मध्ये 37 रन आल्या त्या ओव्हर मध्ये. 2 बॉल बाकी आहेत अजून. 63. 63 धावा.
नो बॉल. यस, रन नाहीये. आपण रूल्स मध्ये टाकलेलं आहे नो बॉल वर क्लीन बॉल झाला बॅट्समन तर रन नाहीये. फक्त एक रन मिळेल नो बॉलचा, बस बाकी काही नाही मिळणार. हो, गॅप मध्ये बॉल आणि इथे चौकार येतोय. नो बॉल. 69. काल एका ओव्हर मध्ये 40 रन आल्या होत्या आणि आता त्याच्याही पुढे हे षटक गेलेलं आहे. 45 आल्या त्या ओव्हर मध्ये. आणि चांगला टॅप आपण पाहतोय. 49 रन आले या ओव्हर मध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 74. 74. शेवटचं षटक आता बाकी आहे. आज कदाचित वैभवचा दिवस नव्हता असं दिसतंय. होतं कधी कधी बॅड पच येतो परफॉर्मन्स मध्ये, तर त्याला आपण सपोर्ट करूया कारण तो आता थोड्याशा दबावामधून चाललाय. मानसिक तणावामध्ये तो असेल थोडासा, कारण त्याच्याकडनं इतक्या धावा खर्च झाल्यात. 31 चेंडू टाकली यावर मध्ये त्याने, म्हणजे जवळजवळ 5 षटकं टाकली त्याने आणि त्यामध्ये 49 धावा. शेवटचा षटक निखिल जोशी, थोडासा तो अनवेल आहे. निखिल जोशी 74. पहिला बॉल या ओव्हर मधील. हो, चांगला चेंडू आपण पाहतो, उमगला नाही. सिद्धेशला लेग बाईसचा इशारा पंच कळवतात. टीमची टोटल पुढे सरकते. 1 ने 75 धावा धावफलकावर होतात. 75. 2 ओव्हर मध्ये फक्त 25 होता रोनक. आपण पाहिलं तर 45-50 मध्ये रोखता आलं असतं, मात्र पाणी घेऊन जा मैदानात. पाणी घेऊन जा. पाण्याची मागणी होते मैदानामध्ये. आमचे सचिन खामकर सर पोहोचलेत मैदानाच्या आत. सचिन कामकर सरांची पण बरीच फॅन फॉलोइंग आहे. पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय तो निखिल. त्याच्या विरुद्ध निखिल. निखिल वर्सेस निखिल. टीमची टोटल 75-75. हो, चांगला चेंडू आपण पाहतो. चांगली कीपिंग संदेशांच्या माध्यमातून सुपर बॉलिंग सुद्धा आपण पाहतो, हाताळतोय. 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 4 चेंडू अजून एक शेष. शेवटचं षटक प्रगतीपथावर. लवली स्ट्रोक. गॅप क्रिएट केली, जागा बनवली, ऑफ स्टंप वर गेले अगोदर, पोझिशन घेतली लवकर आणि बॉल अलाउंग द कार्पेट पाठवलं सीमा पार फाईन लेगच्या दिशेने. 79. 79 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने वाटचाल करतोय न्यू ओमकार 11. खरं तर टॉस WXYZ ने जिंकला होता, गोलंदाजी घेतली होती. तो निर्णय कुठेतरी आता त्यांच्या अंगलट आलाय, अपयशी ठरलाय. पहिल्या सत्रामध्ये देखील, पूर्वार्धामध्ये तरी देखील. यावेळेस बघा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, थोडासा खराब थ्रो.
बॅकअप साठी खेळाडू येतात. 80 धावा धावफलकावर, 80 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडू शिल्लक. चला पुढचे दोन्ही संघ टॉस साठी या. मंगलमूर्ती करावे आणि समर्थ 11 दोन्ही कॅप्टन्सला आपण इन्व्हाइट करूया टॉस साठी. हो चांगला चेंडू खोरात टाकलेला, मनगटाच्या साहाय्याने वळवलाय, बॉल फरार झालाय सीमा पार. 84 धावा स्कोर कार्डवर, 84 रन्स. शेवटचा बॉल शिल्लक. सिद्धेश ऑन स्ट्राइक. हो पुन्हा टाकावा लागेल चेंडू, वाईट बॉल येतोय. 85 धावा, 85 रन्स. शेवटचा बॉल शिल्लक. ओ पुन्हा एकदा गॅप मध्ये आणि स्कोर जाऊन थांबलाय सरते शेवटी तो. 89 या धावा संख्येवर 89 रन्स आणि 90 रनचं लक्ष असणार आहे 24 बॉल मध्ये. आतापर्यंत शौर्य प्रीमियर लीग मध्ये धावा संख्येचा उच्चांक नोंदवलाय तर न्यू ओमकार 11ने. 89 धावा आणि 90 रनचं टार्गेट आहे. WXYZ. पंचांना पाणी द्या, पाण्याची मागणी होते पंचांकडून. चला टॉस साठी या पुढचे दोन्ही कॅप्टन, मंगलमूर्ती करावे आणि समर्थ 11. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपल्याला करायचं आहे, त्यामुळे दोन्ही टीम कॅप्टन आपण या. आमचे आता जे ऑनफिल्ड पंच होते मगाशी, निसार शेख सर म्हणतात आता मी 2 मॅच आराम करणार. कॅप्टन नाही आले दादा अजून, दोन्ही आलेत. चला आम्ही विशाल दादा शिंदे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस करावा. एका बाजूला मंगलमूर्ती करावे, दुसऱ्या बाजूला समर्थ 11. ऑल द बेस्ट बोथ द कॅप्टन्स. समर्थ 11 काय निर्णय असेल? बॅटिंग. येस, ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. समर्थ 11 संघाने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. नेक्स्ट मॅच मंगलमूर्ती करावेच्या विरुद्ध असेल, जिथे जितेंद्र यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल, मंगलमूर्ती करावे, आणि दुसऱ्या बाजूला हेमंत वाक्षे यांचा संघ पाहायला मिळेल, समर्थ 11. चला मोठं आव्हान 90 धावांचं आहे. 24 बॉल 90. क्रिस ने काय खाल्लंय दुपारी? क्रिस जेवणामध्ये लंच में क्या खाया भाई? अच्छा अच्छा अच्छा, भरपूर आवाज त्याचा येतो, भरपूर जोश. हाउ इज द जोश? ओ ओम बिडबाई, वय वर्ष 15. काल इम्प्रेस केलं होतं ओमने. चला प्रत्येक विकेटला ओम साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज बंटी दादांकडून असेल. निखिल आणि अभिजित आहे. चला गेम ऑन, मॅच ऑन. निखिल जोशी, अभिजित देतील का चोख प्रत्युत्तर? 90 धावांचं आव्हान, 24 बॉलचा खेळ. पहिलाच बॉल मात्र गॅप मध्ये निखिल जोशीने टोलवलाय आणि पहिल्या बॉलवर शंखनाद करणारा चौकार येतोय. जबरदस्त सुरुवात आपण पाहतोय. येस, निखिल जोशीची विकेट काढली ओम बिडवेने, तर 500 रुपयाचं कॅश प्राइस.
बंटी दादा अर्थात विजय दादा कांबळे यांच्याकडून. वय वर्ष 15 ओम बिडवई. पहिल्या बॉलवर चौकार. समोर निखिल जोशी सारखा एक अष्टपैलू खेळाडू. फुल टॉस आणि विकेट. बंटी दादा 500 रुपये जमा करतील आता आमच्याकडे. ओम बिडबई विकेट काढली निखिल जोशीची आणि आता 500 रुपये बंटी दादांनी अनाउन्स केले होते. फोकस करो पीटीसी लाइव. बंटी दादा पे फोकस करो. सध्या ओम वर फोकस केले आपण. संदेश आलाय नवीन फलंदाज. नव्वद धावांचं आव्हान आणि दुसऱ्याच बॉलवर ओम बिडवेने विकेट प्राप्त केली आहे. निखिल जोशी बाद झाले सर्कल आउटच्या स्वरूपात. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक धाव अतिरिक्त जोडली जाते. टीमची टोटल होते ती 5. 90 धावांचं भलं मोठं आव्हान आणि निखिल जोशी सारखा एक महत्वाचा खेळाडू लवकर बाद केलाय. हो चांगला चेंडू आपण पाहतोय. संदेशने ऑन साइडला फक्त दिशा दिली. डॉट चेंडू येतोय. आमच्या समवेत केतन दळवी स्कोररच्या भूमिकेमध्ये जॉईन झाले. त्यांचंही सहर्ष स्वागत. काल किरण दळवी होते. पीटीसी लाईव्हचे आपण खरं तर पिलर्स आहेत. अलॉंग द कार्पेट चांगली फिल्डिंग. रन मिळत नाहीये. डॉट चेंडू येतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल. आतापर्यंत चेंडू झाले ते 4 आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी. डॉट चेंडू. सुपर बॉलिंग. काटा बदलला. कोण बदलला. चेंडूने टप्पा पडल्यानंतर सलग 3 बॉल डॉट आलेत ओम बिडवईच्या गोलंदाजीवर. संदेशला शांत ठेवलाय. स्तब्ध ठेवलाय. उभं ठेवलाय ते ओम बिडवईने. वय वर्ष 15 हा खेळाडू. यावेळेस मात्र गॅप मध्ये बॉल आणि शेवटच्या बॉलवर येत असताना चौकार. पहिलं षटक संपलंय आणि धावफलकर दाबा आहेत त्या 1 गडी बाद. 9 धावा. अजूनही 81 रनची गरज. 18 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज सिद्धेश. सेकंड ओव्हर मध्ये आलेत सिद्धेश. अभिजित त्याच्या समवेत संदेश. 18 बॉल 81 धावा. मोठं आव्हान आहे. चला फास्ट खेळा क्रिकेट. सिद्धेश एवढा वेळ नाही आपल्याकडे. बराच वेळ या सामन्यासाठी लागलाय. ओमला बरोबर उभं केलंय. बंटी दादांच्या पुढे बॅकफुटला जाऊन कट केलं बॉलला. आपण पाहतो 1 रन मिळते. भाई बोला है तो लेके ही जाऊंगा भाई. छोड़ूंगा नहीं मैं. घरी जाऊ आपण. पहिल्या बॉलवर सिंगल. हो चांगला ड्राईव्ह. चांगली फिल्डिंग. निखिलला आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये आणि इथे बॅट्समन हॅज टू डिपार्ट. निखिल यादव अफलातून कामगिरी करतोय. लॉंग ऑफ मध्ये होता तैनात. चांगली फिल्डिंग. गोलंदाज सिद्धेशने लगेच मात्र यष्ट्या उडवल्या स्ट्राइक नॉन स्ट्राइकिंग एंडवर आणि संदेश मात्र बाद झाला. स्कोर आहे फक्त 10 रन. 80 रनची अजून गरज आहे. भरपूर मोठी धावसंख्या उभा राहायची. वैभव आले दादा. वैभव अर्थात टॅक. सामना करतोय तो अभिजित. नो बॉल आणि नो बॉलचा फायदा उचलला अभिजितने. चौकार मारला तो फाईन लेग मध्ये. 9+4 5 धावा मिळतील. टीमची टोटल 5 रनने पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती 15. हो कलात्मक पद्धतीने फक्त मिडल केलंय बॉलला. रिव्हर्स स्वीप मात्र थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने चौकार येतो. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा. 90 रनचं लक्ष इथे पार करत असताना
हो, जागा बनवून मात्र दोन पायांच्या मधून जो गॅप निर्माण झाला तिथून चेंडू फरार झालाय. अभिजितने खूप चांगल्या पद्धतीने बॉलला खरं तर टोलवलं होतं. 4 धावा, 22 रन्स ऑन बोर्ड. हो, चांगला चेंडू, डॉट चेंडू येत असताना शेवटचा बॉल शिल्लक. 22 वर स्कोर कार्ड थांबलाय. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन, बॅकफुटला जाऊन कट केलं, स्क्वेअर ऑफ द विकेट आणि शेवटच्या बॉलवर चौकार. दुसरं षटक संपलंय. धावफलकर धाव आहेत त्या 26. पुढच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय एका बाजूला मंगलमूर्ती करावे, दुसऱ्या बाजूला समर्थ 11 टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतला आणि मंगलमूर्ती करावे आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. निखिल यादव आता बॉलिंग ट्रॅकवर आलेत. समोर आहेत ते वैभव. पहिलाच बॉल ऑन साइडला आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी क्रिस आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला पहिल्या बॉलवर 1 रन आली, सिंगल मिळते फक्त. टीमची टोटल 27 वर जाऊन पोहोचले. 27 रन्स ऑन बोर्ड, 27 धावा. हो, चांगला चेंडू आपण पाहतोय. थोड्याशा कमी गतीने टाकला होता आणि थोडासा शरीरापासून दूर होता, अवे फ्रॉम द बॉडी, आणि डॉट चेंडू येतो. वेल बॉल, स्विंग अँड मिस. जबरदस्त चेंडू आपण पाहतोय. सलगचा दुसरा डॉट. सलग 2 बॉल डॉट. सुंदर चेंडू, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते आणि इतर आउटची संधी निर्माण झाली. हो, चांगली फिल्डिंग आपण समीर लाड, सॅम यांची पाहिली आणि इथे डॉट बॉल. 2 चेंडू शिल्लक, सलगचे 3 चेंडू डॉट आलेत. पहिल्या बॉलवर फक्त सिंगल आले होते, त्यानंतर 3 डॉट बॉल आलेत. अभिजित विरुद्ध निखिल असं बॅटल तुम्ही पाहताय. हो, इथे थोडीशी आपण पाहतोय मिसफीड झाली. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल नाही पकडला, एक सिंगल आली 5व्या बॉलवर. शेवटचा बॉल आता इथे येणं शिल्लक. टीमची टोटल आहे ती 28 आणि सामना आता पूर्णपणे कंट्रोल मध्ये आहे तो न्यू ओमकार 11च्या. 1 चेक आपण पाहतो. आणि शेवटच्या बॉलवर सर्कल आउटच्या स्वरूपात वैभवची विकेट मिळते ती निखिलला आणि तिसरा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय तो WXYZ चा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 ला 3. आता सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे असं ऑन पेपर तरी दिसतंय. मात्र पहिल्या सत्रामध्ये आपण जसं पाहिलं की 49 धावा एका ओव्हरमध्ये येत असताना मुकेश नवीन बॅटर आणि आसिफ आलेत बॉलिंग मार्कवर. आसिफ पटेल. पहिला चेंडू पंच केलं, गॅप मधून बॉल सीमा पार गेलाय चौकारासाठी. नितेश भोईर सर या ठिकाणी जॉईन आपण करायचंय आम्हाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नेक्स्ट मॅच नितेश भोईर सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. ऑन साइडला यावेळेस टॅप केलंय, मात्र स्ट्रेट टू द फिल्डर क्रिसला आपण पाहतोय. टॅब आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आणि व्यासपीठावर आमचे मिस्टर किरण देखील स्थानापन्न आहेत आणि अगदी आरामात, काय टेन्शन, रिलॅक्स मोड. दोन चेंडू शिल्लक. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये आता बाकी राहिली, कारण मोठ्या मार्जिनने हा सामना न्यू ओमकार 11 संघ आता खिशामध्ये घालतोय. एक बॉल शिल्लक, जबरदस्त गोलंदाजी
आसिफ पटेल देखील आपण पाहतोय. 5 चेंडूमध्ये 2 चौकार आले, 3 डॉट आले. डेथ ओव्हर मध्ये मात्र खूप चांगला स्पेल हाताळतात, कारण त्यांच्यावर काही प्रेशर नाहीये. त्यांना माहिती आहे की जरी 6 चौकार मध्ये तरी हरकत नाही. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. चला पुढचे दोन्ही संघ मंगलमूर्ती करावे आणि समर्थ 11 आपण तयार राहा. पुन्हा टाकावा लागेल, पुन्हा टाकावा लागेल हा चेंडू. विजयासाठी न्यू ओमकार 11 संघाला वाट पाहावी लागेल. आणि आता WXYZ ज्यांनी पहिला सामना जिंकला होता इथे पराभूत झाले, त्यामुळे पुढचा सामना त्यांच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे, जिथे त्यांना जिंकणं अपेक्षित आहे. आणि शेवटच्या बॉलवर रनआउट होतात अभिजित आणि सामना जिंकलाय तो न्यू ओमकार 11 ने. खूप खूप अभिनंदन. चला मॅन ऑफ द मॅच आपण अनाऊन्स करूया अगदी काही वेळातच. चला मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना 24 धावा आणि गोलंदाजी करत असताना फक्त 2 धावा आणि 1 विकेट ज्याने काढली, कॅप्टन निखिल यादव, प्लेयर ऑफ द मॅच. यस. आणि ओम बिडवे या आपण बंटी दादांकडनं 500 रुपये आहेत. दादा सांगतात आपण लगेच व्यासपीठावर देऊया. चला आणि विनील कुठे गेले? विनील जॉईंट होतील स्कोरर